नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सगळ्यात सोपा टॉपिक, परंतु सोपा असूनही मार्क घालवणारा टॉपिक आहे. तर त्या घटकाविषयी आपण आज इथे चर्चा करणार आहोत. हा खरं तर 5वी शिष्यवृत्तीला होता. 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये रोमन संख्या चिन्ह आहेत आणि आता ती 7वीला आहेत. म्हणजे सम, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, घन संख्या, त्रिकोणी संख्या, त्याच्यामध्ये रोमन संख्या पण ऍड झालेला आहे आता 7वीसाठी. त्यामुळे हा घटक आपण नव्याने इथे शिकणार आहोत. 5वीला तुम्ही रोमन संख्या चिन्ह शिकलेले आहात. आतापर्यंत आपण कोणकोणत्या प्रकारच्या संख्या, देवनागरी अंक, देवनागरी संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह शिकलो आणि आता ही रोमन संख्या चिन्ह. की आता आपण देवनागरी बघितलं तर मोठे अंक, मराठी अंक तर 0 पासून 9 पर्यंतचे अंक. म्हणजे किती अंक वापरले जातात? 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. देवनागरी अंक संख्या चिन्ह किती आहेत? 10. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह किती आहेत? 10. म्हणजे हेच 10 अंक वापरायचे आणि कितीही मोठी, कितीही छोटी संख्या आपण त्याच्यापासून बनवू शकतो. पण आता रोमन संख्या चिन्ह म्हणजे तशी पद्धत नाही. तर याच्यामध्ये मांडण्याची पद्धत वेगळी आहे. ती आज आपण इथे शिकणार आहोत. आता रोमन संख्या चिन्हांचा वापर कुठे करायचा? काहींच्या मनामध्ये प्रश्न येईल की कशासाठी रोमन संख्या चिन्ह शिकायची? तर रोमन संख्या चिन्ह काही घड्याळांमध्ये वापरली जातात. त्यानंतर घटकाचे म्हणजे धड्यांचे जे क्रमांक असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे रोमन संख्या चिन्ह वापरले जातात. किंवा मेन घटक दाखवायचा असेल, मेन प्रश्न दाखवायचा असेल, 3रा प्रश्न, 4था प्रश्न असे काही दाखवायचे असतील तर आपल्याला रोमन संख्या चिन्ह माहीत असणं गरजेचं आहे. आता रोमन संख्या चिन्ह जसे आपण कितीही अमर्यादित संख्या, मोठी लहान आपल्या देवनागरीमध्ये, आंतरराष्ट्रीयमध्ये लिहू शकतो, पण तसं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांमध्ये पण लिहू शकतो. परंतु आपल्याला फक्त 3999 पर्यंतच संख्या लिहिता येणं अपेक्षित आहे. 3999 पर्यंत संख्या लिहिता येणं अपेक्षित आहे. तर इथपर्यंतच्या संख्या आपण कशा लिहायच्या? अगदी चुटकीसरशी, इतक्या सुंदर पद्धतीनं आणि बिनचूक लिहिता येणार आहेत. त्यामुळे आपल्याला कधी कधी जमलिंग होतं, पुढे लिहू का मागे लिहू, मागे x लिहू का पुढे x लिहू, 2 वेळा x लिहू का 3 वेळा x लिहू, हे असं सगळा गोंधळ होऊन जातो. तर तो गोंधळ आज तुमचा सगळा संपणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटन देखील लगेच दाबायचं आहे. याखाली ऑनलाईन टेस्ट देखील आहे, ती सुद्धा सोडवायची आहे आणि आपली यशोदी प्रकाशनाची पुस्तकं मात्र मागवायला विसरायचं नाही. चला तर मग आता आपण रोमन संख्या चिन्ह कशी शिकायची, संख्या कशा बनवायच्या आणि ती संख्या रोमन संख्यामध्ये कशी लिहायची हे आपण आता शिकणार आहोत. आता जसं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह, देवनागरी संख्या चिन्ह 10 आहेत, तशी एकूण रोमन संख्या चिन्ह किती आहेत? रोमन संख्या चिन्ह आहेत 7. कोणकोणती आहेत ती मी इथे लिहिलेली आहेत. 1, 5, 10, 50, 100, 500 आणि 1000. ही 7 संख्या चिन्ह वापरूनच आपणाला ह्या संख्या इथपर्यंत लिहायच्या आहेत. म्हणजे रोमन संख्या चिन्ह किती आहेत? 7. रिकाम्या जागेसाठी, सत्य विधानासाठी विचारलं जाईल. त्यामुळे रोमन संख्या चिन्ह किती आहेत? 7. तीही 7 इथे लिहिलेली आहेत. आता आपल्याला संख्या लिहायच्या असतील तर आता इथं मग बघितलं की संख्या काय आहेत? ही आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता याच्यामध्ये 1 ते 10 अंक तर आपल्याला लिहिता आले पाहिजेत आणि ते 1 ते 10 अंकांमध्ये सुद्धा आपल्याला काय लिहिता आलं पाहिजे? 1, 5 आणि 10 हे 3 अंक लिहिता आले. हे पाठच करायचं. 1 कसा लिहायचा, 5 कसा लिहायचा आणि 10. 1, 5 आणि 10. 1 ते 10 अंक लिहिता येण्यासाठी काय पाहिजे? आपल्याला हे 3 अंक माहित असले पाहिजेत. मग आता हे 3 अंक तुम्हाला माहित झाले की मग तुम्हाला हा नियम समजू शकतो की एक संख्या चिन्ह जे आहे
ते आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो बघा बरं. 3 वेळा लिहिलं की 4 लिहिण्यासाठी 4 रेषा नाही केलेल्या. म्हणजे एक संख्या चिन्ह आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो? 3 वेळा लिहू शकतो. किती वेळा लिहू शकतो? 3 वेळा. मग कोणती चिन्ह आहेत की अशी 3 वेळा लिहू शकतो? आता 5 तर नाही आपण कुठे 3 वेळा लिहिला. 15 लिहिताना किंवा 55 लिहिताना आपण 5-5 असं नाही लिहिलेलं. मग आपल्याला कोणती संख्या चिन्ह आपण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो? तर 1. कोणकोणती? 1, 10, 100 आणि 1000. एवढेच अंक आपण पुन्हा पुन्हा 3 अंकांपर्यंत 3 वेळा लिहू शकतो. बघा आता मोठा आणि लहान असं जर असेल, समजा मोठा अंक हा 5 आणि त्याच्या पुढे लहान अंक असेल, मोठा आणि लहान असं असेल तर त्यांची बेरीज होते 5 + 1 = 6. मोठा आणि लहान असेल तर काय होते? बेरीज. मोठा आणि लहान असेल तर काय होते? बेरीज. आणि आता मी लहान आणि मोठा लिहिला तर, लहान आणि मोठा लिहिला तर वजाबाकी होते, म्हणजे 4. बघा हे लक्षात ठेवा. मोठा अगोदर असेल लहान नंतर असेल तर मोठा आधी लहान नंतर असेल तर आपल्याला काय करायचं? मोठा अधिक लहान बेरीज करायची. आणि अगोदर लहान आणि मोठा असेल तर तिथे वजाबाकी करायची, पण मोठ्या संख्येतूनच करायची वजाबाकी. मग हे लक्षात ठेवायचं की म्हणजे 5च्या अगोदर जर 1 असेल तर 5 - 1 हे लक्षात ठेवायचं. 10च्या अगोदर 1 असेल तर काय लिहायचं? लहान आला मागे म्हणजे वजाबाकी होणार. 10च्या पुढे जर लहान, मोठ्या पुढे लहान आला तर काय करायची? बेरीज. मग आता आपणाला सगळ्या संख्या लिहिता येणार आहेत. आणि मग आता आपण 39 पर्यंत संख्या या पद्धतीनं लिहू शकतो. बघा 39 ही संख्या. 30 कसे लिहिणार? असे लिहिणार, कारण आपण x 3 वेळा जास्तीत जास्त लिहू शकतो. 9 कसे लिहिणार? 9 म्हणजे काय? 10च्या मागे 1 झाले 39. म्हणजे आपणाला पहिल्यांदा 1 ते 10 अंक लिहिता येणं अपेक्षित आहे. मग 1 ते 10 अंक लिहिले की आपल्याला 39 पर्यंतच्या संख्या लिहिता येतील. आणि मग आपल्याला L माहिती झाला की आपण कुठपर्यंत लिहू शकतो? तर आपण 80 पर्यंत. आता बघा 80 कसे लिहायचे? हे 50 आणि 30. हा काय आहे? मोठा, हा लहान. मग आपण बेरीज करू शकतो. 50 आणि 30 काय झाले? 80. आणि मग 81 कसे लिहायचे? असे लिहायचे 81. हे किती झाले? 81. आता 89 कसे लिहायचे? 89 तर 50, हे 30 80 आणि 89 म्हणजे हे झाले 80. आणि 9 कसे लिहायचे? तर असे लिहायचे. हे झाले 89. बघा आता हा मोठा अंक आहे, इकडे सगळे लहान आहेत. आपण काय केली? बेरीज. 50 + 30 + 9. 50 + 30 + 9. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या संख्या लिहिता येतात. म्हणजे आता आपल्याला 39 पर्यंत संख्या लिहिता येण्यासाठी इथपर्यंत माहित पाहिजे. त्याच्यानंतर 89 पर्यंतच्या संख्या लिहिता येण्यासाठी आपणाला L म्हणजे 50 माहिती पाहिजे. आणि नंतर 90च्या पुढच्या 3 अंकी संख्या लिहिता येण्यासाठी आपणाला इथपर्यंतचे अंक माहित असले पाहिजे. आणि नंतरच्या पुढच्या संख्या लिहिताना 500 म्हणजे D, M म्हणजे 1000 ह्या संख्या माहित असतील तर आपल्याला उदाहरणं सोडवता येणार आहे. आता याच्यावरची उदाहरणं कशी असतात ती आपण लगेचच पाहणार आहोत. आता आपल्याला चढता उतरता क्रम सुद्धा विचारला जातो, हे लक्षातच ठेवायचं. IVX
आपल्याला असा चढता क्रम लगेच लावता येतील, 1 नंतर 5 नंतर 10 नंतर 50 नंतर 100 नंतर 500, परंतु याच्यामध्ये आपल्याला कळालं पाहिजे की हे चढता क्रम आहे. 1 5 10 LCDM काय IVX LCDM IVX LCDM IVX LCDM हे चढता क्रम आहे. आणि मग आता आपल्याला कोणतीही संख्या लिहायची असेल तर आपण हे पाठ करून ठेवायचं. याचा अर्थ 1, याचा अर्थ 5, याचा अर्थ 10, याचा अर्थ 50, याचा अर्थ 100, याचा अर्थ 500 आणि याचा अर्थ 1000. संख्या लिहायला सांगितली की आपल्याला कळालं पाहिजे. आता आपण काही संख्या घेऊया. तिथं संख्या घेताना बघा, आता आपण समजा घेतली 100, पण अगोदर अशी संख्या घेते 194 संख्या घेऊया. आता 194 संख्या लिहिताना तुम्हाला काय काय माहिती पाहिजे, तर आपण काय करायचं, आयडिया याची फोड करायची, विस्तारित रूप लिहायचं. काय लिहायचं, विस्तारित रूप. विस्तारित रूप 100 ला काय लिहायचं, C. 90 ला काय लिहायचं, 90 म्हणजे 100 वजा 10. 90 म्हणजे काय, 100 वजा 10 बरोबर 90. आणि वजा करायचं असेल तर मागे काय पाहिजे, लहान अंक पाहिजे. मग त्याच्यातून 10 वजा करायची. हे झाले 90 XC. 4 कसे लिहायचे, आपण पाठच केले, 5च्या अगोदर 1 झाले. हे किती आहेत, 194. कळालं. आता बघा आपण दुसरी संख्या लिहूया, 574. आता याची फोड करूया, 500 अधिक 70 अधिक 4. 500 ला काय म्हटले, D. 70 कसे लिहायचे, 50 अधिक 20. 70 अधिक 4 कसे लिहायचे, 70 आणि 4 कसे लिहायचे, 5 वजा 1. हे किती झाले बघा, 570 आणि हे 4 झाले का 574. बघा आता याच्यानंतर अजून मोठ्या संख्या लिहिण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगितले, विस्तारित रूप लिहिलं की संख्या, हे कोणताही रोमन संख्येवरचा प्रश्न आला की हे पहिले अंक लिहून काढायचे आणि 1 ते 10 अंक तुमचे पाठच पाहिजे. 1 ते 10 अंक तुमचे पाठच पाहिजेत, तरच आपल्याला हे उदाहरणं सोडवता येतील. आता आपण काय करूया, समजा 1294 ही संख्या लिहिण्याचा प्रयत्न करूया. आता आपण याची फोड करूया. काय फोड, 1000 अधिक 200 अधिक 90 अधिक 4. मग 1000 कसे लिहिणार, M आपण लिहूनच ठेवले, आपल्याला आठवायची गरज नाही लागत. आपल्या मेंदूला कमीत कमी ताणामध्ये उदाहरणं सोडवता आली पाहिजेत, अशा पद्धतीचं आपलं प्लॅनिंग असलं पाहिजे. आपण आठवत बसतो D लिहायचा का M लिहायचा, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला ताण येत राहतो आणि त्या ताण आला की आपली पुढचे प्रश्न सोडवायचे राहून जातात. त्यामुळे कच्चं काम, काही सेकंद गेले तरी चालतील. 200 कसे लिहायचे, आपण मगाशी शिकलो की C हा आपण जास्तीत जास्त 3 वेळा लिहू शकतो, म्हणजे तुम्ही 100 2 वेळा लिहू शकलाय. त्याच्यानंतर 90 कसे लिहायचे, तर 100 वजा 10, 100 असे लिहायचे, त्याच्या मागे 10 लिहायचे आणि 4 कसे लिहायचे, IV झालं. हे म्हणजे 1000, हे किती आहेत 200 आणि हे किती आहेत 9 आणि हे किती आहेत 4. बघा आता 3999 ही शेवटची संख्या लिहिण्याचा प्रयत्न करूया आपण. 3999 याची फोड केली, विस्तारित रूप लिहिलं, 3000 अधिक 900 अधिक 90 अधिक 9. आता 3000 कसे लिहायचे, 1000 कसे लिहितात, M लिहितात. आणि मी पहिल्या नियमामध्ये लिहून दिलेला आहे, आपण कोणकोणते अंक 3 वेळा लिहू शकतो, 1 लिहू शकतो, X लिहू शकतो, S लिहू शकतो आणि M लिहू शकतो. हे 3 वेळा आपण जास्तीत जास्त लिहू शकतो. म्हणजे 3000 साठी तुम्ही 3 वेळा M लिहू शकता. 900 साठी तुम्हाला आता 900 कसे लिहायचे,
900 म्हणजे 100 9 वेळा लिहायचे का? नाही, आपण जास्तीत जास्त 3 वेळाच लिहू शकतो. म्हणजे तुम्हाला 1000तून 100 वजा करावे लागतील. 1000 कसे लिहितात? यम लिहितात. 1000 कसे लिहितात? यम. आणि यमच्या मागे छोटा अंक लिहिला की ते झाले 900. म्हणजे 900 म्हणजे किती? सीएम. 90 म्हणजे किती? 100तून 10 वजा करायचे. 100 असे लिहितात, त्यातून 10 वजा केले. वजा करायचे असतील तर मागे लिहायचं. आणि 9 कसे लिहायचे? 10तून 1 गेला 9. अशा पद्धतीनं आपल्याला ही संख्या लिहिता येईल 3999. याच्यावर आधारित कशी उदाहरणं असणार आहेत की दिलेली संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहायची, रोमन संख्यामध्ये दिलेली ती कशी ओळखायची, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता आपल्याला एखादी संख्या लिहिली तर ती कशी ओळखायची, त्याच्यावरची उदाहरणं कशी असतात ते आपण लगेच पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आता आपण ही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करूया की परीक्षेमध्ये काय प्रकारची उदाहरणं असणार आहेत, की ही संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल, किंवा ही रोमन संख्या म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल, किंवा ही पदावली सोडवल्यानंतर तुमचं उत्तर कसे येईल किंवा काय येईल, या प्रकारची. किंवा 9 वाजता तास काटा कोणत्या अंकावर कोणत्या रोमन संख्या चिन्हावर असेल असाही प्रश्न विचारला जाईल. बेरीज 2 संख्यांची देऊन ती रोमन संख्यामध्ये कशी लिहिता येईल असाही प्रश्न विचारला जाईल. आता तुम्हाला रोमन संख्या लिहिता आलं की बाकीच्या क्रिया माहीतच आहेत. आता आपण 483 ही संख्या उदाहरण दिलेलं आहे. आताच आपण बघितलं की आपण काय करूया, विस्तारित रूप लिहूया. 400 अधिक 80 अधिक 3. 400 कसे लिहायचे? 400 आता 100 आपण 4 वेळा लिहू शकत नाही, म्हणजे लगेच आपल्याला पुढचा अंक घ्यावा लागेल. म्हणजे डी म्हणजे 500. काय आहे? डी म्हणजे 500. मग 500तून 100 वजा केले की 400 होतात. मग डी वजा करायचं म्हणजे मागे लिहायचा. 80 कसे लिहायचे? 50 आणि 30. आपण 3 पर्यंत लिहू शकतो ना. अधिक 3 म्हणजे 3 रेषा. हे झाले 483. बघा 400 हे 80 आणि हे 3. आता पुढे काय विचारले? DCLXI ही संख्या कशी लिहाल? हे तुम्हाला कळलं आता लिहायचं कसं. आता इथे कशी लिहायची ही संख्या? आता डी म्हणजे 500 आहे आणि डीसीच्या पुढे 100 आहे. म्हणजे ही संख्या काय असणार आहे? पुढे असणं म्हणजे काय असणं? पुढे असतं म्हणजे काय असतं? पुढे लिहिल्यावर बेरीज करतो आपण. मग 500 अधिक हे किती आहेत? 500 अधिक हे किती आहेत? 100. आता हे किती आहेत? 50. आणि हे किती आहेत? हे किती आहेत? 11. 10 ने 1 11. बघा आता मग 500 अधिक 100 600. आणि हे किती झाले? 61. आणि बरोबर 661. आता पुन्हा लिहून बघा. 600 कसे लिहायचे? 500 अधिक 100. 60 कसे लिहायचे? LX. आणि 1 कसा लिहायचा? बघा मी काय केलं, या प्रत्येक अंकाची किंमत लिहिलेली आहे आणि त्यांची बेरीज केली आणि मग आपल्याला उत्तर हे मिळालं. पण आता तुम्हाला नीट लक्षात कळायला पाहिजे की डीच्या पुढे सी आहे, म्हणजे डी आणि 100, 500 आणि 100 हे 600 होतात. मागं जर सी असता तर आपण काय लिहिलं असतं? 400 लिहिलं असतं. हे अशा प्रकारे समजून घ्यायचं. आता ही पदावली आपण इथे सोडून बघण्याचा प्रयत्न करूया. बघा पुन्हा आता आपल्याला रोमन संख्या चिन्ह काय करावे लागतील? लिहावी लागतील. की हे सी म्हणजे काय? 100. आणि 100 आणि 2 किती? 100च्या पुढे 2 म्हणजे किती? 102. अधिक 50. 50च्या मागे 10 लिहिले म्हणजे किती? हे 40 आहेत. आता इथली संख्या बघा बरं, हे किती आहेत? 90. 100च्या मागे 10 म्हणजे 90. आणि हे किती आहेत? 98. वजा 100च्या मागे म्हणजे 10 म्हणजे हे किती झाले? 90. आता इथे बघा 142 भागिले 8. आता 8ने इथं भाग जातो का? बघा भाग जाणार नाही, परंतु उदाहरण कसं सोडवायचं ते तुमच्या लक्षात येईल. किंवा दशांश अपूर्णांकात पण विचारलं जाऊ शकतं. 8 एके 8 उरले 6. 8 7 56 उरले 6. 8 7 56 तमा 8 एके 8 6 उरले. 8 7 56 6 उरले. 8 7 56 आणि मग 60 उरले आणि मग
8 7 56, 4 उरले आणि 8 5 40. बघा परत एकदा खात्री करून बघा. 142/8, 8 1 8, 6 उरले, वरतून घेतला 2, 8 7 56, उरले किती 6. आता वरती संख्या नाहीये म्हणजे पॉइंट 0, 8 7 56, 4 उरले आणि मग 8 5 40, 17.75 हे असं उत्तर येईल. अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवता येतील आणि खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहे ती सोडवा म्हणजे तुमची रिव्हिजन पूर्ण होईल. आणि संख्या लिहिण्याचा प्रयत्न करा. काही संख्या 1 ते 100 पर्यंत लिहून पहा, काही संख्या 100 ते 999 पर्यंतच्या लिहून पहा, काही संख्या 1000 ते 2000 पर्यंत लिहा, 3999 पर्यंत लिहिण्याचा प्रयत्न करा. आणि मग सराव झाला की तुम्हाला कोणतीही संख्या व्यवस्थित लिहिता येणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. आणि यशोदी प्रकाशनाची पुस्तके मागवण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर जरूर संपर्क करा. धन्यवाद.